नाही सर, नाही येणार, मी आता सांगतोय. रिटायरमेंट घ्यावी लागेल. ओ यावेळा हा फटका फसलाय मात्र तरी सुद्धा धावा येतील. पाहूया किती धावा येतील इथे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट. ये झाले, 2 धावा कंप्लीट झालेत. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या 23 झाली आहे. अगदी दुसऱ्या षटकात ही धावसंख्या 23 आहे. चांगली सरासरी. पडवळ सर आपण पाहताय आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आणि या दोन्ही फलंदाजांनी आणि पुष्कर आहेत स्ट्राईक एंडला आणि या दोन्ही बॅटरनी अगदी चांगली कामगिरी केली. 2 षटकामध्ये 23 धावा म्हणजे सरासरीचा विचार केला तर 11.5 धावा प्रति षटकामागे. आता पत्रकार बंधूंना काहीतरी वेगळा विचार करावा लागेल आणि स्वतः चेंडू हातात घेतलाय महेंद्र वानखेडे यांनी. पाहूया, पत्रकारिता या क्षेत्रात अगदी नाव कमावलंय, भरपूर रिस्पेक्टेड आहेत आणि निश्चितच मीरा भाईंदरच्या पत्रकारितेमध्ये एक मोठं नाव. महेंद्र वानखेडे सध्या कॅप्टन आहेत पत्रकार या संघाचे आणि पॉवर प्ले संपलाय बघा. आता पॉवर प्ले संपलाय त्यामुळे क्षेत्ररक्षण लांब जाणार आहे. जी मगाशी तुम्ही लाईट बघत होता 3rd इयर सर्कलवर, ते पॉवर प्लेची लाईट होती. तिथून आता हे बंधन आता संपलंय मात्र तरी सुद्धा 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 3rd इयर सर्कलच्या आतमध्ये ठेवायचे आहेत. त्यामुळे पाहूया, पुष्कर स्ट्राईक एंडला. चांगला बॉल आहे. इकडे जर बघितला तर चेंडू अगदी श्वानाला लागतोय आणि मला वाटतं हे पोलिसांचे श्वान असतील. एकच जाव मात्र बघा रिॲक्शन नाहीये त्या श्वानाकडून, कोणती रिॲक्शन नाहीये. अगदी निब्बर आहे हा माणूस. नेक्स्ट बॉल, गुड शॉट, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. आम्ही पत्रकार बंधू सुद्धा कमी नाहीत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवलेत. धावचं काय 25 झालंय. पाव शतक फलकावर लागलंय. 5 ओव्हरची मॅच आहे. मी तर म्हणेन तुषार मला वाटतं 70 पर्यंत जातील. आहे तेवढी ताकद आहे पोलिसांमध्ये. शॉर्ट बॉल आहे. हा फटका मात्र अगदी चुकलाय. पुन्हा एकदा सागर आपण बघतोय चांगले क्षेत्ररक्षण. मात्र कौतुक करीन गोलंदाजी, कारण अप टू डेट गोलंदाजी. आणि बघा एकही अवांतर चेंडू टाकलेला नाहीये तो म्हणजे एकूणच महेंद्र वानखेडे यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी. 4 ते 5 बॉलांचा स्टार्ट आहे. ओ यावेळा नो बॉल. मी का म्हणालो अवांतर चेंडू आलाय आणि ते 4 धावा मला वाटते येत आहेत. नो बॉल आणि 4 धावा, 5 धावा इथे फलकावर. ही नो बॉलची ट्यून आहे. क्या बात है. अभिषेक जी यादव, मैन फ्रॉम यूपी मुंब्रा. ओ यावेळेला जर बघितला चेंडू खाली राहिलाय. लेट सीधा अंपायर डिसिजन. काय घडलंय एक्झॅक्टली. मात्र या 2 धावा सुद्धा असतील. बाईचा इशारा. या 2 धावा अगदी स्टंपवरून चेंडू गेलाय त्यामुळे निश्चितच चेंडू मला वाटतं तिथे हरवलाय. जरा बघा प्लीज. थांबा सर, आपण धावा येईल चेंडू. या 2 धावा संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. 33 धावा झालेत. ही 3रे षटक आहे. 33 धावा आहेत. पत्रकार बंधू तुम्हाला चांगलं काम अजून करावं लागेल. एकतर एकही विकेट नाही आहे. आता उद्याच्या न्यूजमध्ये तुम्ही लिहिणार काय हा मोठा प्रश्न आहे की आमचा संघ खेळत होता आणि समोरच्या संघानं आम्हाला दूध धुतलं. त्यामुळे भरपूर प्रतिष्ठेचा सामना आहे, कारण उद्या ही न्यूज होणार आहे. पडवळे सर यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र अगदी निष्प्रभ ठरत आहेत. आरके सर सध्या बॅट घेऊन उभे आहेत. मेरा नंबर कब आएगा. रिटायरमेंट घेऊ शकता तुम्ही. शॉट आहे. अगदी चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथेही 2 धावा. षटक संपलाय. 3 धावसंख्या 35. सरासरी चांगली आहे. बघा थकला असाल तर रिटायरमेंट घेऊ शकता. आरके सर रेडी आहेत. आणि बघा काय स्टॅमिना आहे. कोणत्याही प्रकारचा अजूनपर्यंत ड्रिंक्स ब्रेक नाही आहे.
चांगला स्टॅमिना आहे. पोलीस दल म्हटलं तर अगदी स्टॅमिना आहे. मात्र पत्रकारांच्या विषयी देखील कौतुक वाटतंय. पाणी घेऊन जायचं. येस येस प्लीज प्लीज. आमचे समालोचक मित्र विनोदजी गुप्ता यांनी प्लीज पाण्याची व्यवस्था करा. थँक्यू. अगदी गाडी येणार आहे मैदानात. ड्रिंक्स ब्रेक आहे सर. थोडंसं स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्ही करू शकता. थांबा, आम्हाला काळजी वाटते हो सर तुमची. स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये 1 ओव्हर नंतर चालेल चालेल. चला, त्यांचा इशारा आहे म्हणजे नो प्रॉब्लेम, जाण्याची गरज नाही. थांबा, आता कोणी जाऊ नका मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच चालू करा. मयूर ठाकूर गोलंदाजी मार्कवर, लोकसत्ताचे पत्रकार. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. मात्र हा पुलचा फटका चांगला आहे सर. तुमचा चेंडू अगदी आंबे पाडायला गेलाय. 2 धावा. धावसंख्या 37 ना, 37. चेंडू द्या चेंडू द्या चेंडू द्या प्लीज. जुना बॉल द्या लगेच. जुना बॉल इथे नाही आहे. दे नवीन बॉल. अरे काढून दे ना. येस सर, बॉल देतोय मी. आलाय आलाय बॉल आलाय. थँक्यू. थांबा. थँक्यू. 37 धावा झालेत. पुष्कर सर आणि पडवळे सर, चांगली कामगिरी. एवढा हात डाऊन दिले काय, वेगवान मार आहे. पाहूया या चेंडूचा स्पीड आपण. एकूणच डिका स्पोर्टच्या माध्यमातून 135 चा स्पीड होता. मात्र अवांतर चेंडू आहे. आमच्या मान्यवरांचं स्वागत आहे. भगवान दादा पाटील इथे उपस्थित होत आहेत. आग्रेकुडी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, त्यांचंही स्वागत. शॉर्ट बॉल आहे इथे. विकेट. ओ, एका हातात जेल. क्या मध्ये पहिली विकेट आली आहे. अगदी पहिली विकेट आली आहे. वेल टेक. कीपरचं नाव द्या प्लीज. विकेट कीपरचं. थँक्यू. बघा, ड्रिंक्स स्टॉली मैदानाच्या आतमध्ये गेली तरी सुद्धा नकार दिलाय. क्या वाद आहे. असं आमचं क्रिकेटपट्टू कधी करतील. 2-2 ओव्हर नंतर पाणी लागतो आम्हाला. मात्र ही मॅच पत्रकार बंधू वर्सेस पोलीस बंधू. शॉर्ट बॉल आहे. तितका चांगला फटका आहे. धावा इथेही मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण. काय स्क्वेअर लेगला फिल्डिंग सुरू आहे. त्यांचं नाव द्या प्लीज. हा बोला. वेलकम वेलकम. विकासदादा पाटील यांचं आपण स्वागत करूया पुन्हा एकदा. दादा वेलकम. या मान्यवर कक्षामध्ये सध्या पोलीस विरुद्ध पत्रकार असा सामना सुरू आहे. मयूर ठाकूर, चांगली गोलंदाजी. अगदी चांगली गोलंदाजी. अपील करतायत मात्र फलंदाज इथे बाद आहेत. सर तुम्हाला परतावं लागेल. अपील फलंदाजानं बाद दिलंय. आणि इथे मात्र पडवळे सर चांगली कामगिरी करत होते. मात्र विकेट आली. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट आले बरोबर. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चकोर सर, ज्यांच्या शुभसे देखील श्रीफळ वाढवण्यात आला होता. ते चकोर सर आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया त्यांची बॅटिंग. एन्जॉय करूया आपण. थँक्यू. काय गाणे वाजव चकोर सर. वी वॉन्ट सिक्सर चकोर सर. क्या बात आहे. उडवायचा होता उडवायचं होतं. इथेही अपील इथेही अपील. विकेट. क्या बॉलिंग. मयूर ठाकूर व्हॉट अ बॉलिंग. उद्याच्या लोकसत्तामध्ये ही न्यूज असेल. अगदी न्यूज असेल. अगदी या ओव्हरमध्ये 3 विकेट. वेल बोल्ड. आणि मी आमचा पत्रकार बंधू पालघर विभागाचे लगेच कल्पेश भोईर यांना फोन करतो की मयूरची चांगली कामगिरी झाले आणि उद्या न्यूज असेल. वसई विरार या सदरामध्ये न्यूज असेल. बादशाह चषकामध्ये पोलीस विरुद्ध पत्रकार या सामन्यामध्ये मयूर ठाकूरची चमकदार कामगिरी. प्रमोद पाटील सर येत आहेत दादा एकूणच बॅटिंग साठी. चकोर सर वाटलं मोठे फटके खेळतील मात्र अगदी पहिल्या बॉलवर पॅव्हलियनचा रस्ता.
हॅट्रिक बॉल. अगदी चांगला चेंडू. इथेही अपील झाले. टाळ्या झाल्या पाहिजेत मयूर ठाकूर साठी. काय बॉलिंग केले. 4 धावा 3 गडी बाद केलेत. आणि मी म्हंटल ना उद्या लोकसत्ता म्हणे न्यूज आहे. चांगली कामगिरी. चला 4 षटक संपलेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 39 म्हणजे 3 ओव्हरमध्ये 35 होत्या. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. ग्रेट बॉलिंग ग्रेट बॉलिंग. काय कमबॅक केलंय. पुढचा गोलंदाज कोणत्या टीव्हीचा असेल पाहूया. महेंद्र वानखडे काहीतरी प्लॅनिंग करतायत. पोलिसांना अडकवायचं असेल तर काय केलं जाईल. काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. काहीतरी शिस्त आहे. पत्रकार बंधू असे सहजासहजी घरी झोपत नाही. अगदी न्यूज उशाशी घेऊन झोपतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतील मला वाटतं अवधेश राय. आणि भाईंदरचे भरपूर रिस्पेक्टेड असे पत्रकार आहेत. भरपूर मागणी आहे त्यांना. 5 बॉलर आहे सर. 5 ओव्हर 5 बॉलर. यस सर रूल आहे. रूल के खिलाफ मत जाओ. आत्ता रूल बनवला अगदी 2 सेकंदापूर्वी. पत्रकार वर्सेस पोलीस. सध्या पोलीस संघ आपण बघतोय. धावसंख्या 39. 4 ओव्हरमध्ये सरासरी चांगले आहे. अजूनही 10च्या घरात आपण म्हणू शकतो. मात्र शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर कोण येतील. 39. स्ट्राईक एंडला आरके सर. बॉलरचं नाव काय सर. हितेश. आवाज येतात नाही. शॉर्ट बॉल आहे. चांगला फटका आहे. अगदी गॅप मध्ये आहे. 4 धावा इथेही मिळतील. गुड शॉट गुड शॉट. 4 धावा. टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधून. इथे धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली आहे. काय नाव म्हणाल महेंद्र भाऊ. टाइम्स ऑफ इंडियाचे फोटोग्राफर आहेत रितेश. त्यांचंही करूया स्वागत. पाहूया त्यांची गोलंदाजी. पहिल्या बॉलवर मात्र चौकार आलाय. आरके सरांसाठी एक खुशखबर आहे. 3 षटकार मारा 2000 रुपये जिंका. राम कदम सरांकडून. क्या बात आहे. बघा 2000 ची गुलाबी नोट आहे बरं का. एवढा चांगला फटका चांगला फटका. मयूर ठाकूर आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो येतोय मात्र इथे दुसरी धाव पूर्ण होणार का. झाले आहे आय थिंक झाले आहे. वेलकम वेलकम. आपण पुन्हा एकदा स्वागत करूया इव्हेंट जोडीचे जितू पाटील यांचं. आणि सध्या पोलीस वर्सेस पत्रकार असा सामना सुरू आहे. त्यामुळे A1 जोडीवर हायलाइट असेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली आहे 45. चांगला चेंडू आहे. टॅप केलाय ऑफसाईडला. भरपूर वेगानं सागर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. क्या बात आहे. पत्रकार सुद्धा कमी नाही आहेत. अगदी रात्रभर जागतात पत्रकारितेसाठी. न्यूज सगळे अपडेट व्यवस्थित करणं. सकाळची न्यूज व्यवस्थित झाली पाहिजे यासाठी झटत असतात. मनापासून कौतुक आहे. अजून एक पोलीस मित्र नितीन पाटील यांचंही करूया स्वागत. फुलटॉस बॉल आहे मात्र एज आणि इथे या 2 धावा. धावू नका सर धावू नका. 2 डिक्लेअर झोन आहे. या 2 धावा. 48 धावा पूर्ण. बघा पोलिसांना विनंती करतोय. जर एक खेळाडू कमी पडत असेल तर नितीन पाटील पोलीस मित्र आहेत त्यांना तुम्ही घेऊ शकता. चांगले बॉलर आहेत. आणि आमचे पोलीस पाटील डायमंड यांना सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काट केला. इथेही 2 धावा. धावसंख्या 50 पूर्ण. अभिनंदन टीम पोलिसांचा. 50 धावा पूर्ण. ग्रेट बॅटिंग शो. अगोदर पडवळे सरांनी जबरदस्त बॅटिंग केली. पुष्कर यांनी देखील अतिशय चांगली बॅटिंग. पार्टनरशिप जबरदस्त होती. आरके सर यांच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग. मात्र मयूर ठाकूरचं ते षटक ते निर्णायक ठरलंय.
शेवटचा चेंडू या इनिंग मधील. स्लो डिलिव्हरी. काय चेंज ऑफ पेस होता तो, अप्रतिम चेंज ऑफ पेस. इथे विकेट येणार का? येस येस आली आहे. म्हणजे एक्झॅक्टली 50 धावा आणि 51 धावा या विजयासाठी. चला पोलिसांना विनंती करतोय की या लगेच मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं पाणी हवं असेल तर प्लीज सांगा, आपल्याकडे अवेलेबल आहे. एक्कावन्न धावा विजयासाठी. येस सर, येस पाण्याची व्यवस्था करा प्लीज प्लीज. शुभम तिकडे जा, स्टँड मध्ये जा प्लीज. सर या पोलीस मित्रांना विनंती करतोय, बघा ट्रॉली आले, ती पाण्याची ट्रॉली आले, तुम्ही आस्वाद घेऊ शकता. त्याच्यात फक्त पाणी नाही तर अगदी विचार केला तर निश्चितच एनर्जल युक्त पाणी सुद्धा आहे, इलेक्ट्रॉल युक्त पाणी सुद्धा आहे. आस्वाद घ्या त्या गोष्टीचा. पंच म्हणून आपण बघताय राकेश राऊत सर, विशाल नाईक सर. ही जोडी चला दोन्ही टीमला विनंती करतोय, टीम पोलिसांच्या सगळ्याला विनंती करतोय. सर पडवळे सर, आपल्या संपूर्ण टीमला घेऊन या. तुमच्यासाठी खास टी शर्ट्स आणण्यात आलेत, प्लीज या. तसेच पत्रकार बंधू मयूर ठाकूर अँड कंपनी, महेंद्र वानकडे सर, आपण या प्लीज. खास आपल्यासाठी टी शर्ट आलेत, त्या परिधान करा प्लीज. अजून मॅचला मजा येईल. या, आपल्याकडे वेळ आहे, 5 मिनिटाचा अवधी देतोय आम्ही तुम्हाला. या प्लीज. चला या, सर्वांना विनंती करतो, बाहेर या प्लीज. हे टी शर्ट परिधान करा म्हणजे अजून खेळायला मजा येईल तुम्हाला. मात्र 51 धावा या विजयासाठी आहेत, लक्षात घ्या. 5 ओव्हरमध्ये 51. मॅच कोण जिंकेल आणि त्यांना काय पारितोषिक असेल हे आम्ही आत्ताच सांगणार नाही. इव्हन जोडी ठरवेल किती पारितोषिक असेल. बघा आपापल्या साईज नुसार टी शर्ट आपण घेऊ शकता प्लीज. क्या बात आहे, आत्ता वाटतात क्रिकेटर जबरदस्त. धन्यवाद एवन जोडीचा मनापासून कौतुक आहे. पत्रकार तसेच पोलीस बांधवांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलंय. आणि बघा एका बाजूला ऑरेंज टीम आहे आणि एका बाजूला मला वाटतं येलो टीम आहे. पोलिसांसाठी येलो कलर आहे, लक्षात घ्या, आणि पत्रकार बंधूसाठी ऑरेंज. क्या बात आहे. आणि एकूणच या सामन्यासाठी शुभेच्छा आलेत भोप्या दादाकडून. शुभेच्छा आहेत. आणि त्याचं वाटप बघा अगदी विकास दादा करतायत. क्या बात आहे. या टी शर्टचं वाटप विकास दादा, शरद दादा अगदी जातीने करतायत. अक्षय मगाचा चेंडू अंपायर्सकडे द्या. आणि हे खास टी शर्ट जर बघितलं तर पाचगणी महाबळेश्वर चषकाचे आहेत. क्या बात आहे. कौतुक आहे भाग्य दादा, कौतुक आहे आपला. मानना पडेगा. अभिनंदन दोन्ही संघांचा. या खास टी शर्ट आपण बघतोय नवगर मास्टरच्या संघाकडून आलेत. आणि कदाचित तुम्हाला असं वाटेल की पाचगणी महाबळेश्वर चषकामध्ये तुम्ही समाविष्ट झालात. आणि आमचे पंच देखील विनंती आहे त्यांना की त्यांनाही काहीतरी मिळेल. अंपायरचे देखील आहेत, तुम्ही पाचगणीला भेटा. चला आता पोलिसांना विनंती करतो, या लवकर या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्व आमच्या मान्यवरांचं स्वागत. या विकास दादा असं नसावा प्लीज.
क्या बात है. बघा पोलिसांच्या संघाला एक विनंती करतोय सर, आपल्या बरोबर फोटोग्राफर आहेत, जरा एक खास फोटो होऊ द्या प्लीज. प्लीज प्लीज मध्ये या. अंपायर्सने देखील बाजूला उभं राहा प्लीज. आपण मस्त फोटो घेऊया. राकेश राऊत सर जरा प्लीज सहकार्य करा. चांगला फोटो होऊ द्या. या लवकर. पोलीस मित्रांना विनंती करतो या, एक चांगला फोटो होऊ द्या. आमचे पंच असतील त्यांच्या बरोबर हा खास फोटो. सर्व पोलीस बंधू आणि सगळी क्षणचित्र आमचा प्रोफेशनल फोटोग्राफर संदीप पाटील अगदी चांगल्या पद्धतीने आपल्या लेन्समध्ये टिपतोय, त्याचंही कौतुक आहे. आवाज कमी करा. थँक्यू. चला संदीपला विनंती करतोय लवकर. धन्यवाद. चला लवकर पत्रकार बंधूंचा देखील तिकडे जाऊन फोटो घ्या संदीप. चला टीम टीम पत्रकार बंधू सर्वांनी या, जरा लवकर एक खास फोटो घ्यायचा आहे. लवकर या सर्वांनी. मयूर ठाकूर सर्वांनी या, चला प्लीज विनंती करतोय लवकर या. एक लगेच फोटो घ्यायचा आहे आणि आपण लगेच सामना सुरू करतोय. 51 धावा या विजयासाठी आहेत. इथेच इथेच या बाजूला उभं राहा प्लीज. अंपायर्स पुन्हा एकदा मध्ये या प्लीज. तुमच्याशिवाय फोटो पूर्ण नाही होणार. पत्रकार बंधू तसेच पोलीस बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामना सुरू करा प्लीज. 51 धावा विजयासाठी. जबरदस्तरित्या ही धावसंख्या बनवली आहे. चला एकूणच लगेच निमंत्रण देतोय ते म्हणजे आमचे सहकारी समालोचक मित्र दिनेश मॅन फ्रॉम पाणजू यांना की पुढचं समालोचन त्यांनी करावं पुढच्या 5 वर्ष, कारण पत्रकार बंधू सध्या बॅटिंगसाठी उतरलेत. आणि विनंती करतोय जरा, मला वाटतं रनर आणलाय का तिकडे. क्या बात आहे. महेंद्र वानकडे स्ट्राईक एंडला आहेत, मात्र त्यांनी एक रनर आणलाय. सर या गोष्टीकडे लक्ष घाला. चला चला पोलीस बांधवांना विनंती करतोय जरा लवकर क्षेत्ररक्षण सजवा. सर आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे, त्यामुळे प्लीज. मात्र अक्षय सोनी यांना विनंती करतोय, आपले संघ आले का पहिला सामना. जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स नवापूर वर्सेस टीम चेन्नई पॅकर्स टेंबिवली. संघ उपस्थित झाले असतील तर लवकर कळवा. या मॅच नंतर लगेच आपण आपल्या मुख्य बादशाह चषकाला, या अंतिम रात्रीला बादशाह चषकाची आपण सुरुवात करणार. मात्र उद्या 50+ क्रिकेट अगदी 3 वाजल्यापासून या मैदानात सुरू होणार आहे. तशी माहिती आम्हाला एकूणच आमचे जितेंद्र जनार्दन पाटील म्हणजेच राजू पाटील साहेब यांच्या मार्फत मिळाली आहे. त्यामुळे उद्या 3 वाजल्यापासून इथे ॲक्शनला सुरुवात होणार आहे. डे नाईट क्रिकेट अगदी 12च्या आत क्रिकेट आपण आटोपणार आहोत. चला या, मी विनोदजी गुप्ता यांना विनंती करतोय पुढील समालोचन त्यांनी करावं. या मी विनंती करतोय या दिनेश यांना विनंती करतोय. थँक्यू.
थँक्यू संकट सर. चला या पण मैदानाच्या आतमध्ये जातोय. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी एका बाजूला महेंद्र आणि दुसऱ्या बाजूला मयूर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल मात्र धरणी मातेला दान केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्याच बॉलवरती हा झेल सुटतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 1 वरती जाऊन पोचली गेल्या. 51 रन करायचे आहे. जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली तर पोलीस संघाच्या माध्यमातून झालेले आपल्याला पाहायला मिळते. 50 धावा त्याने उभारल्यात आणि 51 धावांचं लक्ष्याचा पाठलाग ते करतायत. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज RK तयार आहेत. अनपेक्षित बाउन्स उचली देण्याचा प्रयत्न RK सरांचा राहिला होता, मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि धावसंख्या 2 वरती जाऊन पोचतोय. गोलंदाज तयार होतोय. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. चांगला फटका अगदी आपण पाहतोय. शॉट मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडूला खेळतायत आणि डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज महेंद्र बॅक टू द डगआउट. रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का बसतोय पत्रकार संघाला. पत्रकार बंधूंना एक विनंती करतोय की आपला एक राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. नावं आमच्यापर्यंत पोचली पाहिजेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या 2 वरती आपण पाहतोय. आतापर्यंत 2 बॉल झालेत आणि 2 धावा. थोडंसं आक्रमक रूप घ्यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील. 51 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मिड विकेटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. डीपमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका स्टेअर करतायत बॉलला अगदी आपण पाहतोय आणि घोषांकित क्षेत्रात बॉल चाललाय. 2 धावा तिथे घेतल्या गेल्यात. 2च्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. यानंतर आपण सेमीफायनलच्या मॅचेसना सुरुवात करणार आहोत. पहिली सेमीफायनलची मॅच शनाया पॅकर्स टेंबिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम जय श्री राम बियाला स्पोर्ट नवापूर बोईसरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. या 2 टीममध्ये पहिली मॅच असणार आहे आणि दुसरा सामना सेमीफायनलचा आपण पाहणार आहोत. एका बाजूला जितू पॅकर्स वर्सोवा आणि त्यांच्या विपक्षामध्ये उत्तन बॉईज उत्तन. आणखीन एक धक्का बसतोय. समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला आणि माघारी परतावं लागते बॅटरला. सागर बाद झालेत आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हितेश बाद झालाय आणि सागर मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रयत्न करावे लागतील. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील. जर सामना जिंकण्याच्या दिशेने जायचा असेल तर पहिल्यापासून हाणामारी करावी लागेल. मात्र 2 विकेट माघारी परतल्यानंतर थोडासा दबाव जाणवतोय. जोरकसा खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट जोरात फिरवली होती मात्र चेंडूवरती तितकीची नजर नव्हती. टायमिंग नव्हतं आणि त्याचंच प्रत्यय आपण पाहिलं तर डॉट बॉल. नॉन स्ट्राईक एंडला मयूर ठाकूर आहे तर स्ट्राईक एंडला सागर पाहायला मिळत आहे. धावसंख्या 4 आणि गडी बाद झालेत ते आतापर्यंत 2. शेवटचा चेंडू होता आणि हाही चेंडू जबरदस्त टाकलाय. कौतुक करावं लागेल RK सरांचं. जबरदस्त बॅटिंग ही केली आणि गोलंदाजीमध्ये हे आपली चमक दाखवलंय. थोडंसं बॅकफुटला ढकलण्यामध्ये कामयाब राहिलेत. 4 वरती 2 धक्के दिलेत आणि जिंकण्याकरिता 24 मध्ये आता 47ची आवश्यकता आहे. चला दोन्ही संघ जर आले असतील. शनाया पॅकर्स संघाचा कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत जय श्री राम बियाला स्पोर्ट
नवापूर बोईसर दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या, टॉस बॉक्स मध्ये या. बहुत बहुत धन्यवाद दिनेश जी। और बहुत ही सुंदर और बहुत ही लाजवाब क्रिकेट की ये अनोखा आरंभ देखने मिलता हुआ, हालांकि मौका दिया है आज पूरे नवघर पुलिस वर्सेस पत्रकार बंधु को आमंत्रित किया है एवन जोड़ी आदरणीय राकेश जी पाटिल और जीतू पाटिल इनकी तरफ से। और बहुत बहुत धन्यवाद रहेगा श्री दत्तगुरु नवघर मास्टर टीम का, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए दोनों टीमों के लिए यहाँ पर टी शर्ट अवेलेबल करके दिया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए बी टीम का। प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. जबरदस्त फटका खेळलेत, बॉलला हवेत खेळतायत, उंची जास्त प्राप्त केलंय, मात्र लांबी तितकीशी कमी. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. वायडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर पुढे येतोय आणि धावा मिळतायत त्या 2. धावसंख्या 2 ने पुढे येते. मयूर ठाकूरला हात खुले करावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजाचं नाव सर, गोलंदाजाचं नाव काय? पुष्पक. यस, पुष्पक सर येत आहेत गोलंदाजी मार्गावरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मयूर ठाकूरला आपले हात खुले करावे लागतील, मोठे फटके घ्यावे लागतील. चांगला फटका खेळलेत, फ्लिक ऑफ द रिचचा फटका दाखवलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त टायमिंग, मयूरच्या बॅटमधनं चौकार. अच्छा स्ट्रोक था, हालांकि पावर प्ले का ये बंधन शुरू है। कहीं ना कहीं अगर पावर प्ले में अटैकिंग बल्लेबाजी हुई तो टीम पत्रकार का हालांकि जीतना लगी लाजमी रहेगा, लेकिन देखना होगा। बहुत ही फिट एंड फाइन नजर आ रही है नवघर पुलिस की ये अगली गेंद। अगदी वाईटच्या इशारा येतोय. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, त्यावरती खेचून मारण्याचा प्रयत्न करत होते, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. कहीं ना कहीं रेंज में जाकर खेलना पड़ेगा, गेंद को बहुत दूर से लपेटने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज। ह्याही वेळेला अगदी आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळायचा होता, मात्र चेंडू आणि फळीचा समन्वय झालं नाही. अपील केलं होतं आणि पंचांनी ते अपील फेटाळून लावलंय. क्या जबरदस्त एक्शन के साथ गेंद को डिलीवर किया है विद द टर्न विद द बाउंस एंड ये डॉट बॉल आती हुई। जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा करतायत. पुन्हा एकदा मयूरला अगदी चकवा देतोय. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, कारण मयूरने या अगोदर एक चौका ठोकला होता. हालांकि मयूर के लिए यहाँ पर प्राइजेस लगाए गए हैं आदरणीय श्री महेंद्र जी वानखेड़े। लगातार 3 गेंदे 3 सिक्सर, 5000 का कैश प्राइज दिया जाएगा। अगली गेंद लेकर तैयार। पुन्हा एकदा त्याच धाकटीचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. आणखीन एक डॉट बॉल. चौकार आल्यानंतर कौतुक करावं लागेल पुष्पक सरांचं. अप्रतिम गोलंदाजी केलंय, गतीमध्ये परिवर्तन करतायत आणि आपली चमक दाखवतायत. जिस प्रकार से एक्शन है कहीं ना कहीं यूसुफ पठान और जहीर खान की यादें जरूर आती हुई। लेफ्ट हैंड गेंदबाज हैं और एंगल दे रहे गेंद को, और ये भी बिंदी गेंद रहेगी। कोई रन नहीं इस गेंद के साथ। गुड बॉलिंग बाय पुष्पक सर। जबरदस्त. थँक्यू डीजे अभिषेक यादव. जबरदस्त डीजे ऑपरेटर आहेत. धावसंख्या 11 झाल्या, 2 विकेट गमावल्यात. जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. डीजे थँक्यू. आणि अगदी ससू नवघर या गावातील भरपूर लोकप्रिय व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय श्री प्रवीणजी म्हात्रे बाबल्या मामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे या भाषा नगरीमध्ये. एवन जोडी जितूदादा पाटील आणि राकेशदादा पाटील यांच्या वतीने आदरणीय श्री प्रवीणजी म्हात्रे बाबल्या मामा यांचा खूप खूप स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय श्री प्रवीण दादा म्हात्रे बाबल्या मामा यांचा देखील स्वागत असणार आहे एवन जोडीच्या वतीने. प्रत्येक येणाऱ्या मान्यवराचा यथोचित मान सन्मान सातत्याने केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती पाहायला मिळते.
चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये राम कदम सर यांच्या वतीने आपल्याला पाहायला भेटत आहे. पहिला चेंडू फेकत असताना अगदी डॉट फेकलाय आणि सासूनगर गावातील लेजंड व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणजी म्हात्रे बाबल्या मामा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत असणार आहे या क्रीडा नगरीमध्ये, या भाषा चषकामध्ये एवन जोडीच्या वतीने. चांगला अगदी पॅटर्न बॅटमध्ये बॉल होता, सिंगल ॲड होईल आणि काय गोलंदाजी मागील षटकमध्ये आपण पाहिला पुष्पक यांच्या वतीने. आणि आता PSI राम कदम साहेब हुक केला बॉलला, बॅकवर्ड करले क्षेत्रामध्ये पूर्णपणे एम्प्टी झोन आहे आणि बॉल निघून जाईल. धन 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 करून आलाय 4 धाबा चौकार. अटॅकिंग मूडमध्ये आहेत सध्या या मॅचमध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन्स आहेत, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 आहेत आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आम्हाला धावांचा लयलूट करायचा आहे. हे अगदी पत्रकार टीमने दाखवलं आहे आतापर्यंत. ओहो, बॉल उडवला गेलाय, गॅप मोठा आहे डीप लॉंग क्षेत्रामध्ये. हाही देखील चेंडू थांबणार नाही आहे, थेट निघालाय बाउंड्री लाईनच्या पार 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 इंटू द फॅन्स. 4 सलगता 2 चेंडू आणि 2 आसमानी टोला अर्थात चौकार ठोकलेत राम कदम सर यांच्या विरोधामध्ये. ओ, चांगला स्क्वेअर आहे या ठिकाणी, वेट अँड वॉच थेट पाठवला गेलाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सलग 3 बॉल आणि 3 या ठिकाणी आलाय चौकार. काय बॅटिंग केली आहे मयूर यांनी या मॅचमध्ये. अफलातून क्लासिकल ड्राईव्ह, क्लासिकल स्ट्रोक्स. ओ, वेगवान चेंडू एक्सप्रेस मारा बीट केला गेला बॅटरला आणि 2 धावा या बॉलवर भेटणार आहेत बाईच्या स्वरूपात आणि धावसंख्या टोटल 27. 26 आहे. 26 आहे. येस. डीजे थँक्यू. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये RK सरांना 1 विकेट प्राप्त झाली होती, मात्र पुष्पक सरांना देखील 1ही विकेट नाही आहे आणि राम कदम सरांना अगदी हल्ला केला त्यांच्यावर. 3 चौकार ठोकलेत या ओव्हरमध्ये आणि ओव्हरऑल धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहे 27. अजूनही या मॅचमध्ये जर पाहिल्या गेलं तर अगदी बनवावं लागेल 12 चेंडूमध्ये 24 धावा. बघा, मागच्या काही षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, 11 धावा होत्या आणि या षटकात जबरदस्त बॅटिंग झालंय. 15 धावा घेतल्या गेल्यात आणि आता वाटचाल विजयाच्या दिशेने करतायत. 12 चेंडू 25 रन करायचे आहेत. 51 धावा करायच्या आहेत. 26 धावा झालेत आणि 25 धावा अजूनही करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजाचं नाव. जबरदस्त चेंडू, वेगात चेंडू टाकलाय, जबरदस्त खांद्याचा वापर केलाय आणि बॉलला पाठवलंय यष्टीरक्षकाच्या दिशेने. बॉलरचं नाव सांगा सर. राम. यस, राम आहेत. राम सर येत आहेत. जबरदस्त शरीर यष्टी पाहायला मिळते. उंच पुरा गोलंदाज, तितकाच भन्नाट वेग, खांद्याचा जोरदार वापर आणि अगदी बिलो द शोल्डर चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लगातारचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर थोडेसे उचली घेणारे पाहायला मिळत आहेत. विनोद. डेफिनेटली अगर बात की जाए तो पुलिस स्टाफ जो है ना वो मोस्ट प्रोबेबली आपको कोल्हापुर, सातारा, सांगली ये जिले से डिस्ट्रिक्ट पे जहाँ पे वो कि गांव क्षेत्र है वहाँ पर क्रिकेट बहुत अच्छा खेलते हैं और कहीं ना कहीं अब अपने प्रोफेशन को मतलब एज अ पुलिस आप जब एक लोकेशन से दूसरे लोकेशन में माइग्रेट होते हो तो कहीं ना कहीं जब आपको मौका मिलता है तो उस अपने यादों को फिर से एक बार यहाँ पर दिखाना है दर्शकों को और वही किया है इस मुकाबले में टीम पुलिस के सभी खिलाड़ियों ने. बॅटरला आपण पाहिलं तर रिटायर्ड आउट केलंय. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अवदेश येतोय. हलक्यात आणि कट केले चेंडूला, गलीमधनं चेंडूला खेळतायत. तिथे 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता गोशांकित क्षेत्रात चेंडू चाललाय. बघा, 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांना कट केला आणि 2 धावा इथे अर्जित केल्यात.
नहीं ज़रूरत है यहाँ पर, अगर सिंगल डबल भी अगर यहाँ पर आता है तो मैच बनेगा। और यही दिखाया यहाँ पर अवधेश, नए बल्लेबाज आए हैं और चतुराई के साथ कट किया पॉइंट डिवीजन में और बटोर लिया है 2 ये सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिया। और धीरे धीरे यहाँ पर पत्रकार बंधू भी इस मैच को बना रहे हैं। जबरदस्त फटका खेळलेत, गॅपमध्ये खेळलेत, एक धाव मिळते आणि एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागलं. असं वाटलं होतं की अगदी जो 5-6 मीटरचा दायरा आहे त्याला मात्र पार करील की काय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ती 29 वरती. जिंकण्याकरिता अजूनही आपण पाहिलं तर 22 रनची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला वळवत आहे. डीपमधून काबू कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. तालमेल चांगला आहे आणि धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचते. चेंडू आहेत 7 आणि 7 मध्ये करायचे आहेत 20 धावा. डेफिनेटली यहाँ पर जब तक मयूर है बल्लेबाजी के लिए तो कहीं ना कहीं मैच में पत्रकार बंधु टीम भी यहाँ पर खड़ी है। उन्हें पता है अगर मयूर का बल्ला हल्ला कर दिया तो हम जीत सकते हैं। ओहो, शोक फंसा यहाँ पर, खिलाड़ी वहाँ पर थे शॉर्ट कवर में, कैच हालांकि नहीं मिला है और एक सिंगल रन मिलेगा। ओवर की समाप्ति होगी। रन संख्या टोटल जा पहुंचा है 32 रनों पर। कौतुक करावं लागेल, जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलंय. अगदी 2 वेळा जे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण झालंय ना, तिथे धावा वाचवल्यात आणि निश्चितच हा जर चेंडू डोक्याच्या वरनं गेला असता तर 4 धावा मयूरसाठी आल्या असत्या. मात्र धावा झालेत त्या 32. जिंकण्याकरिता 6 बॉल आणि 19 रन आता करायचे आहेत. हालांकि दर्शक दीर्घा में दर्शक भी इंतजार कर रहे हैं कि कब बादशाह चषक का सेमीफाइनल नंबर 1 खेला जाएगा, क्योंकि 2 बड़े स्ट्रॉन्ग जोन से और डेफिनेटली 2 बड़ी तगड़ी टीम आमने सामने रहेगी। पहले मुकाबले में फर्स्ट सेमीफाइनल के लिए शनाया पैकर्स, टेम्योली बनाम टीम जय श्री राम बियाला स्पोर्ट्स नवापुर बोईसर, इस टीम का पहला सेमीफाइनल का मुकाबला इस बादशाह चषक में खेला जाएगा। प्रेक्षणीय सामना आहे आणि प्रेक्षणीय सामना संपल्यानंतर लगेच आपण पहिल्या सेमीफायनलला सुरुवात करणार आहोत. दोन्ही संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. लगेच आपण नाणेफेकीच्या दिशेने वळणार आहोत. 6-19 का मुकाबला है। कल रात नौघर की टीम को भी यही अंदाज आया था। 12 में 20 ये थे, केवल अनिकेश का ओवर 1 रनों का आया था और 6-19 का मुकाबला आया है। और यहाँ पर भी 6-19 का मुकाबला पुलिस वर्सेस बनाम पत्रकार बंधु के बीच में, ये जो एक फाइटिंग और फ्रेंडशिप की लड़ाई है क्रिकेट के जंग मैदान में, उस जंग को अब कौन जीतेगा, दर्शकों की निगाहें डीका स्पोर्ट्स यूट्यूब चैनल के माध्यम से बनी हुई है। और हमारे नवघर के तात्या मात्रे, इनका आगमन हुआ, स्वागत है तात्या मात्रे। तात्या मात्रेचंही कौतुक करावं लागेल, ज्याने की आपली संपूर्ण व्यवस्था त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जाते. धावसंख्या फलकावरती 32 झाले आणि जिंकण्याकरिता 6 चेंडू 19 ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा पुन्हा बदल करण्यात येतो आहे. मात्र मयूर ठाकूरमध्ये ते काबिलियत आहे. मोठे फटके ते खेळू शकतायत. गोलंदाजाचं नाव सर, नाव पोचवा सर. विनोद सर येत आहेत गोलंदाजी मार्गावरती. जबरदस्त सामना रंगतोय. 6 बॉल 19 धावा. मागचं षटक अफलातून राहिलंय. फक्त 6 धावा त्या षटकात विनोद आल्यात. डेफिनेटली, और जिस प्रकार से हम फ्रेम में देख सकते हो आज के इस रात में, अंतिम रात में आदरणीय एवन जोड़ी राकेश जी पाटिल वाइट में है और हमारे जीतू दादा पाटिल ब्लैक में, मतलब एक वाइट और ब्लैक का कॉम्बिनेशन देखने मिलेगा हमारे दोनों ही एवन जोड़ी के रूप में। और इस क्रिकेट को, इस पूरे बादशाह चषक को दर्शकों ने भी बहुत प्यार दिया है और कल के दिन तो प्यार इतना मिला कि 4:30 बजे मुकाबला फिनिश हुआ है। शॉर्ट ऑफ लेन चेंडू, त्यावरती फटका खेळले. डीप मधून स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि मयूर ठाकूरला आता परतावं लागेल तंबूच्या दिशेने. मोठी सफलता मिळाली आहे अगदी पोलीस बंधूंना. गडीबार 5 गेंदे 18 रन, ऐतिहासिक पारी खेलनी पड़ेगी। जिस प्रकार से रिंकू सिंह ने आईपीएल में 28-29 की आवश्यकता थी, जब 5 बॉल 5 लगाए थे। कार्लेस बैफेडो बल्लेबाज जिन्होंने T20 वर्ल्ड कप जिताया था, अपनी टीम को 4 सिक्सर कंटिन्यू लगाए थे 6 में, जब 22 की आवश्यकता थी। और यहाँ पर अब टीम पत्रकार 11 को चाहिए 5 गेंदों पर 18 रन। नए बल्लेबाज तिवारी आए इस वक्त मैदान के बीच में। तिवारी येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 18 धावा, 3 सिक्सर मारावे लागतील हा सामना जिंकण्याकरिता. कालच्या रात्रीमध्ये अक्षय सोनीने
3 बॉल 3 षटकार ठोकले होते आणि महेंद्र वानखेडेजी यांनी तब्बल 5,000 रुपयेचा कॅश प्राईज दिला होता अक्षय सोनीला. पायावरती चेंडू आदळतोय. एक धाव घेतली गेल्या. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती फलकावरती 34. या आकड्यावरती आता जिंकण्याकरिता 17 रनची आवश्यकता आहे. आणि रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर भरपूर सारे प्लेयर जे चमकलेत. आदित्य शेट्टी नायगावचा परिसर 10,000 रुपये आदरणीय मोहनदादा पाटील यांच्या वतीने 4 बॉल 4 षटकासाठी दिला गेला होता. चांगला फटका खेळलेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता त्यावरती फटका खेळतायत आणि एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. आता 3 मध्ये करायचे आहेत 16. 3 मध्ये 16 बनवायचे असतील तर 2 मोठे फटके आणि त्याच्या लगत एक चौकार घ्यावा लागेल. हा बॉल भरपूर महत्त्वपूर्ण असणार आहे. या बॉलवर षटकार चौकार जर आला ना तर मॅचमध्ये जिवंत राहील टीम पत्रकार 11. जबरदस्त चेंडू टाकलाय. वेगात टाकलाय आणि तिथे एस टी रक्षकाच्या माध्यमातून हा कॅच सुटतोय. एक धाव घेतली गेले. आता फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 2 चेंडू 15 रन करायचे आहेत. जबरदस्त फटका मात्र पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. लेगबाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 2च धावा शेवटचा चेंडू आहे मात्र सामना जबरदस्त राहिलाय दोन्ही टीमच्या माध्यमातून. प्रथमतः बॅटिंग अफलातून राहिली आणि आता गोलंदाजी तितकीच चांगली केली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक केलायचं होतं आणि तिथे एकच धाव मिळते आणि विजयी संघ ठरतोय टीम पोलीस नवघर. हा संघ या ठिकाणी या मॅचमध्ये आपला दबदबा या ठिकाणी कायम केला आहे. चला दोन्ही टीम हँडशेक करायला यायचं आहे. पत्रकार 11 हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि पोलीस 11 आपण देखील हँडशेक करण्यासाठी आपण दोघांनी यायचं आणि त्यानंतर दोन्ही टीमचा या ठिकाणी सन्मान केला जाईल आमच्या मुख्य आयोजक एवन जोडीच्या वतीने आमच्या मुख्य स्टेजवर. चला दोन्ही टीम हँडशेक करा प्लीज.